एक नजर नागपूरच्या क्राईम जगतावर. नागपूरच्या गुन्हे शाखा क्रमांक 3च्या पथकाने अवैधरित्या अंमली पदार्थ बाळगणाऱ्या आरोपींविरुद्ध मोठी कारवाई करत त्याला अटक केली आहे. यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विटापट्टी चौक येथे 52 वर्षीय सुनील भिमटे याने प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पान मसाल्याचा व्यवसाय सुरू केला होता. याबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करण्याची योजना आखली. पोलिसांच्या सापळ्यामुळे आरोपी सुनील भिमटेवर छापेमारी करण्यात आली आणि त्याच्या ताब्यातून एकूण 4,09,807 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आरोपी सुनील भिमटे प्रतिबंधित पदार्थ विक्रीचा व्यवसाय करीत असल्याची माहिती मिळाल्यावर यशोधरा नगर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल हा तंबाखू आणि पान मसाल्याच्या प्रतिबंधित प्रकार असून तो सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. यशोधरा नगर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असून पोलीस पुढील तपास सुरू करीत आहेत. हमें हमारे वरिष्ठ अधिकारियों के मार्फत जानकारी मिली थी कि एक जो आरोपी है सुनील बुदाजी भिमटे, यह प्रतिबंधित सुगंधित तंबाकू और पान मसाले का व्यापार कर रहा है और उसका ट्रांसपोर्टिंग कर रहा है। इस खबर के आधार पर हमने विटापट्टी चौक पुलिस थाना यशोधरा नगर यहाँ पर कार्रवाई की। उसमें आरोपी जो है सुनील बुदाजी भिमटे, उम्र 52 साल, रहना इंदौरा जरीपाटका नागपुर, इसके कब्जे में से हमने कुल मिलाकर 4,09,807 रुपये का प्रतिबंधित सुगंधित तंबाकू और पान मसाला कब्जे में लिया है और उसके ऊपर गुना दर्ज करके आगे की कार्रवाई शुरू है। ये जो आरोपी है वह मध्य प्रदेश से यह जो प्रतिबंधित सुगंधित तंबाकू और पान मसाला लाता था और आगे वो कहाँ बेचना चाहता था, इस बारे में हमारा इन्वेस्टिगेशन शुरू है अभी। और इसके लिए वो जो वाहन इस्तेमाल कर रहा था वह एक इनोवा कार है, उसका नंबर है MH30AA4437। यह हमने उसके कब्जे में से जब्त किया है। नागपूर शहरातील या प्रकारच्या तपासामुळे अवैधरित्या अंमली पदार्थांच्या विक्रीला रोखण्यासाठी पोलीस विभागाची आणखी कडक कारवाई सुरू राहील.